निकषावरती आरक्षण मिळावं याच्यासाठी 1980 ला हा वडिलांनी लढा सुरू केला. 82 ला वडिलांचं निधन झालं. त्यानंतर मराठवाड्यामधून सातत्याने या विषयावरती विषय चालूच राहिला. मग काहीतरी स्वर्गीय देवीदास वडजे सर असतील, स्वर्गीय विनायकराव मेटे असतील, स्वर्गीय अण्णासाहेब जिजावडे असतील, कधीतरी स्वर्गीय वडखिंडे साहेब असतील, अशा सगळ्या लोकांनी आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत ठेवत असताना जरांगे पाटलांनी ज्या मुद्द्यावरती स्पर्श केला तो म्हणजे निजामांच्या काळातलं गॅझेट. आता त्याच्या संदर्भामध्ये काही प्रमाणामध्ये त्याची अंमलबजावणी केलेली आहे. आता फक्त एवढंच झालं की मागच्या काही आठवड्यापूर्वी आता निवडणुकीकरिता तुम्ही कुणबी प्रमाणपत्र घेता, जी काय गोष्ट आमच्या लक्षात आली की त्याला आरक्षणाची गरजच नाही, म्हणजे निवडणुकीपुरतं कुणबी प्रमाण घ्यायचं, पत्र घ्यायचं आणि ते जर कुणी व्हेरिफिकेशन केलं आणि ते जर खोटं ठरवलं तर त्याच्याबद्दल तुम्ही असा आटव तांडव करणं हे काय मलाही पटत नाही. गरीब मराठा समाजाने प्रामाणिकपणे ज्याला कुणबी प्रमाणपत्र आहे त्यानं शिक्षणासाठी, नोकरीसाठी, शासकीय नोकरीसाठी नक्कीच त्यांनी त्याचा वापर करावा. पण एखाद्या आर्थिक संपन्न असणाऱ्या निवडणुकीसाठी त्यांनी निवडणुकीसाठी फक्त कुणबी प्रमाणपत्र घेणं हे योग्य नाही. बाकी ज्यानं ठरवावं की खरा आरक्षणाचा फायदा हा आर्थिक सक्षमता करणारा आहे का फक्त राजकारणासाठी आहे. एमडी देशमुख केली नव्हती मागच्या एमडीनी आणि त्यामध्ये मूळ मराठा समाजाच्या लोकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शासनावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी कर्ज घेतलं होतं बँकेकडनं आणि ते व्याजाची अपेक्षा करत होते. आता हे सगळ्या गोष्टी आम्ही संकलन केलेले आहेत. आता ते आजच मगाशी एमडीशी माझं बोलणं झालं ते आता आम्ही अधिकृतपणे पत्र काढतोय महामंडळाचं, जेणेकरून प्रत्येक जिल्ह्यामध्ये 24 आणि 25 चे किती लोकांनी एलवाय काढले आणि त्यांनी किती बँकेने कर्ज घेतले हे शानिशान तपासलं जाईल आणि सर तपासल्यानंतर त्वरित पुढच्या येणाऱ्या काही आठवड्यामध्ये आम्ही त्याचं आर्थिक नियोजन करून त्या लोकांना व्याज परतावा देणार आहोत. खरं म्हणजे शासन इतक्या चांगल्या पद्धतीने महामंडळाची सविस्तर बातमी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत होते, परंतु आपलेच अधिकारी कधी कधी आपल्याच घरातलाच माणूस आपल्याला विरोध करतो, तसंच हा प्रकार झाला. पण असो, नवीन एमडी चांगला आहे, आपल्याच ओळखीतला आहे आणि चांगल्या ठिकाणी त्याने काम केलेलं आहे. गोरेताई जे आपल्या उपसभापती होत्या त्यांच्याकडे त्यांनी काम केलेलं आहे. राम शिंदे म्हणून आपले मंत्री होते, राज्यमंत्री, त्यांच्याकडे त्यांनी काम केलं. त्यांचा शासनामध्ये काम करण्याचा चांगला जाणगा अनुभव आहे. म्हणून लवकरच आम्ही मराठा समाजाचे हे प्रश्न आम्ही मार्गीस लावू. त्याचबरोबर आता काही आमची मराठा मुलं भेटली होती आणि त्यांनी हेच कर्तव्य केली की जर 2023 ला आम्ही योजनेचा लाभ घेतला, महामंडळाच्या वतीनं काही गोष्टी दिरंगाई होत्या अधिकारी वर्गाकडे आणि अचानकपणे आमचं प्रकरण रद्द करण्यात आलं. आताच मला ते भेटले होते तर मी त्यांना म्हटलं काही काळजी करू नका, आम्ही याची सविस्तर चौकशी करू, तपासणी करू. जर एखाद्या अधिकाऱ्यामुळे मराठा समाज या सगळ्या योजनेमधून वंचित राहत असेल, खास करून महामंडळाच्या मुख्य कार्यालयामधून, मग त्या अधिकाऱ्याला कमी करणं आम्ही त्या ठिकाणी जास्त बरं पडेल. परंतु शासनाच्या विरोधामध्ये मराठा समाजामध्ये कुठल्या प्रकारचा मेसेज जाता कामा नये याची मी स्वतः त्या ठिकाणी खबरदारी घेणार आहे. म्हणून सर्व पत्रकारांना मी आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आश्वासित करतोय की जे काही मागच्या 8-9 महिन्यापासून जे एमडीने केलेला कारभार आहे तुम्हाला पुढच्या काही दिवसामध्ये सुरळीत करायचं आहे. त्याचं पहिलं पाऊल आमचं 24 आणि 25 आहे आणि निधीच्या संदर्भामध्ये आम्ही परत राज्याचे मुख्यमंत्री यांना भेटणार आहोत. अधिकचा निधी आम्हाला मिळावा, कारण बॅकलॉग आता मोठा राहिलेला आहे, तोही महामंडळाच्या लाभार्थ्यांना देण्यात यावा अशी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत. चांगलं काम करत असतो, परंतु खालच्या स्तरावरती शासकीय अधिकारी कधी कधी लाभार्थी आणि सरकारमध्ये दोन दरी कशी निर्माण करतो हे जिवंत उदाहरण म्हणजे आमचे एमडी देशमुख जे आपले मानखटावचे होते. 24 आणि 25 या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं कागदोपत्री वेळेवर अपलोड न केल्याचं कारण दाखवून त्यांनी जवळजवळ 8-10 हजार लोकांचं नुकसान केलं. तो शासनाच्या लक्षात आणून देऊ शकत होता की साहेब मला ही तपासणी करणं गरजेचं आहे, मी तपासणी करतो. जर एखाद्याने कर्जच घेतलं नसेल तर त्याचं प्रमाणपत्र रद्द करा. परंतु कुठल्याही तपासणी न करता त्यांनी केलेलं कार्य हे मी वारंवार सांगितल्यानंतरही गांभीर्य लक्षात येत नव्हतं. माझ्या 3-4 दिवसाच्या दौऱ्यामध्ये ज्या पद्धतीने लोकांच्या मागण्या आल्या हे मी शासनाला सांगितलं की साहेब शासनाचं नाव खराब होतंय, मला शासनाच्या लक्षात आले तरी त्याला बदललं. योजना चालू आहेत, नव्यानं निर्माण केलेले महामंडळ आहेत आणि मराठा समाजाच्या थोड्याशा विरोधामध्ये काही लोक असल्यामुळे
वेगवेगळ्या व्यासपीठावर बोलतात की बाबा मराठा समाजाला जास्त निधी दिला जातो, असं नाहीये खरं म्हणजे. परंतु या निधीमध्ये वाढ व्हावी याच्यासाठी मागच्या वेळेला मी पत्र मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे आणि आता उद्या परवा मी सविस्तर किती निधी अपेक्षित आहे याचं एक नव्यानं पत्र मुख्यमंत्र्यांना देणार. निधी हा विषय समजून घे की एखादा निर्णय तो एकसारखी देत नाही. तो कसा जसा आम्ही खर्च करतो तशी त्याची मागणी करतो आणि जशी मागणी करतो तिचे कागदपत्र पुरवतो तशी आम्हाला परत निधी मिळतात. पण अपेक्षित आहे पुढच्या काही महिन्यांनी वेळोवेळ याची माहिती शासनाला देणं गरजेचं होतं. एक ते एकोकरी पद्धतीमुळे त्यांनी वेळेवर अपुरी माहिती दिली, शासनाकडे पैसा अपुरा आला. आता शासनाला आम्ही व्यवस्थितपणे सविस्तर किती लायबिलिटी देण्याची ही देऊ आणि विश्वास आहे की यावेळेला ऑटोमॅटिकली आम्हाला व्यवस्थितपणे पैशाचा पुरवठा हा व्यवस्थितपणे दिला जाईल, जेणेकरून महामंडळाच्या लाभार्थ्यांना आम्ही पैसे देऊ. वर्षाचा त्याच्या अगोदर 150 कोटी आला, या वर्षाचं म्हणतोय मी. आणि त्याच्यामध्ये आता आमचं वाटप होऊन आता साधारण 100 कोटी रुपये आमच्या खात्यामध्ये शिल्लक असतील. ते पण आम्ही दर काही दिवसामध्ये 30 कोटी 40 कोटी असं आम्ही वाटप करत आहोत. गोयल साहेबांकडे झालेली आहे, त्यामध्ये सहकाराचे अधिकारी आले होते. आमदार अतुलजी भोसले साहेब पण त्या ठिकाणी उपस्थित होते. सविस्तर चर्चा केलेली आहे. शासन याच्यामध्ये काहीतरी चांगला ठोस निर्णय घेईल, जेणेकरून ज्या पतपेढ्या 1000 कोटी किंवा 500 कोटीपेक्षा जास्त ज्यांचे उलाढाल असतील अशा लोकांकरिता, अशा पतसंस्थांकरिता या योजनेची परवानगी त्या ठिकाणी देऊ शकतील. आम्ही गेलेलो आहे. आम्हाला आता वेळ आमच्याकडे सगळा विषय राहणार की वेळेवर व्याज परतावा देणं. त्याची जरा व्यवस्थितपणे एकदा सुरळीत झाली तर जरा मार्ग निघेल. आकडेवारी आणि लाभार्थीमध्ये तफावत आहे असं विरोधकांचा वेळोवेळी आरोप होत असतो, त्याबाबत तुम्ही काय? विरोधक तर काय आयुष्यात विरोधकांना काय करतात आलं नाही. 1998 ला हे महामंडळ तयार केलं.